गर्दी बघा, गर्दी गर्दी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सिद्धार्थ. आज आपण आलेलो आहे दिल्लीच्या मध्यभागी असणारं एक असं मंदिर. तर त्या मंदिराचे नाव आहे कालका देवीचे मंदिर. तर हे मंदिर हजारो वर्षापूर्वीपासून भक्तांचे श्रद्धास्थान असणारे ठिकाण आहे. या मंदिराला पांडवांनी विजय मिळवण्यासाठी इथे प्रार्थना केली होती. या मंदिराला आपण भेट देणार आहोत आणि याची संपूर्ण आपण माहिती घेणार आहोत. तर या मंदिराला मनोकामना सिद्धपीठ असेही मानलं जातं. व्हिडिओच्या लास्ट एंडपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहा, मी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ दाखवेन. आज 26 जानेवारी आहे, त्यामुळे सुट्टी आहे सगळ्यांना, त्यामुळं गर्दी भरपूर आहे. इकडे चप्पल काढायला आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे दिल्लीच्या सर्वात प्राचीन आणि जागृत शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री कालकाजी मंदिरात. नवरात्री असो किंवा सामान्य दिवस, इथली भक्तांची गर्दी आणि उत्साह पाहून खूप मन प्रसन्न होतं. लांबच लांब रांगा असल्या आहेत, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मातेच्या दर्शनाची ओढ स्पष्ट दिसते. तर सर्व भक्त एकत्र मिळून जय माता दी आणि साचे दरबार की जय म्हणतात, तेव्हा संपूर्ण परिसर एका वेगळ्याच ऊर्जेमध्ये भरून जातो. हा केवळ आवाज नाही, तर भक्तांची मातेवर असलेली अढळ श्रद्धा आहे. आता मी रांगेत उभारलो आणि माझ्या मागे लोटस टेम्पल आहे. आज 26 जानेवारी असल्यामुळे लोटस टेम्पल बंद आहे. तर ही तुम्ही गर्दी पाहून समजू शकतायत. आज 26 जानेवारी आहे, रविवार आहे आणि सर्वांना सुट्टी देखील आहे. आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जन्माष्टमी आहे, त्यामुळे इतकी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पुराणानुसार एकेकाळी रक्तबीज नावाचा अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्याला असं वरदान होतं की त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडला की त्यातून नवीन राक्षस जन्म घ्यायचा. देवसुद्धा त्रस्त झाले. तेव्हा माता पार्वतीने उग्र रूप धारण केलं, कालीचे रूप घेतलं. माता कालीने रक्तबीजाचा वध केला आणि त्याचे रक्त जमिनीवर पडू नये म्हणून ते स्वतः पिऊन टाकलं. असं मानलं जातं की युद्धानंतर माता येथे विश्रांतीसाठी थांबल्या आणि तेव्हापासून हे स्थान पवित्र झालं. महाभारताच्या काळात भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून पांडवांनी कुरुक्षेत्राच्या युद्धाआधी येथे येऊन मातेची पूजा केली. विजय आणि शक्ती मिळावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली आणि पुढे ते युद्ध जिंकलं असं मानलं जातं. आजचं मंदिर हजारो वर्ष जुनं मानलं जात असलं तरी सध्याची रचना मुख्यतः 18व्या शतकात बांधली गेली. अष्टकोनी आकारांचं हे मंदिर संगमनेर दगडांनी बांधलेलं आहे. गाभाऱ्यातील मूर्ती स्वयंभू मानलं जातं. नवरात्रीत इथे लाखो भक्त येतात. सकाळची आणि संध्याकाळची आरती म्हणजे एक दिव्य अनुभव आहे. जेव्हा आपण लांब रांगेत उभे राहतो, ऊन, गर्दी, थकवा सगळं जाणवतं. पण जसजसं गाभाऱ्यात प्रवेश करतो, एक वेगळीच ऊर्जा आपल्याला जाणवते. मातेच्या डोळ्याकडे पाहिलं की मनातील भीती, चिंता
ताण सगळं विसरून जातं. लोक फुलं, चुनरी आणि प्रसाद अर्पण करतात आणि आपल्या इच्छा माते जगातील आजही कालकाजी माता मंदिर दिल्लीतील सर्वात जागृत शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. येथील भक्तांचा विश्वास आहे की येथे मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते. म्हणूनच येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आशा आणि श्रद्धा दिसते. दर्शन झालेलं आहे आता आणि 5:30 वाजलेले दर्शन करता करता. तिची लाईन बघता ही दुसरी लाईन आहे. पलीकडे माझ्या लाईन आहे ती दुसरी लाईन आहे. ती पूर्ण लाईन आहे. यार 4-5 गेट आहे. चप्पलच विसरून गेलो. चप्पल कुठे आहे बघू आता. जर का तुम्ही कधी दिल्लीत आलात तर या प्राचीन मंदिराला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका.